नमस्कार, मी विद्या कावरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते सहारा समाचार या डिजिटल माध्यमावर। ओबीसी बहुजन आघाडी आक्रमक विभागीय समाज कल्याण कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। अमरावती ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे स्वतंत्र वसतिगृह अद्ययावत सोयी सुविधा सुरू करण्यात यावे या मागणीसाठी ओबीसी बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने विभागीय समाज कल्याण भवन समोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे स्वतंत्र असे 72 वसतिगृह राज्य शासनाने मंजूर केले आहे। त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अद्ययावत सोयी सुविधा करून ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सुरू करण्यात यावे या मागणीसाठी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात तसेच आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, विदर्भ अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती, माजी सभापती अशोक दहीकर, ओबीसी जनमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व्ही.डी. काडे यांच्या उपस्थित विभागीय समाज कल्याण भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले। जय ओबीसी। मी प्रवीण पेटकर, जिल्हाध्यक्ष ओबीसी बहुजन आघाडी अमरावती। आज अमरावती महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये 72 वसतिगृह मंजूर केले। त्यापैकी अमरावती जिल्ह्यातलं वसतिगृह एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी गेल्या सत्र सुरू झालं 3 महिन्यापासून अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही। या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात आज या इतर मागासवर्गीय समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसीय आयोजित केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये आमचा ओबीसी बांधव, ओबीसी विद्यार्थी सर्व सामील झालेले आहेत आणि या धरणे आंदोलनातून आम्ही या शासनाला इशारा देऊ इच्छितो की येत्या 5 दिवसामध्ये हे वसतिगृह सुरू झाले पाहिजे, अन्यथा याच कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। त्याकरता ही संपूर्ण एक दिवसीय आंदोलन आज आम्ही इशारा आंदोलन म्हणून या कार्यालयाला देत आहोत।